सुरू केलं की संपवायचं असं आहे. पण खरामध्ये मी आयोजकांच्या आभार याच्यासाठी मानतो की त्यांनी एकाच व्यासपीठवर पशु कृषी सिंचन व्यवसायामध्ये सगळ्या लोकांनी एकत्रितपणे तुम्ही लोक जे काम करणारे याला कन्सॉर्शियम म्हणतात. हे कन्सॉर्शियम गरजेचं होतं. तुम्ही आतापर्यंत पाणी शेतीपर्यंतच केलं होतं. कोणी हे विचार केला नव्हता की पाणी आणि पशुसंवर्धनाचा कसं आपल्याला हे करता येईल म्हणून, सांगड कसा करता येईल म्हणून. म्हणजे आपला जे भाग आहे पूर्व विदर्भाचा भाग आहे, बेसिकली भंडारा ज्या एरियामध्ये गोसीख खुर्द आणि हे सगळं मी खूप जास्त आता प्रेझेंटेशनमध्ये नाही जात. मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये चांगल्या प्रकारे कसं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आता सगळं करायचं आहे, सगळं आहे, पण काय करायचं आहे ते याच्यात पशुसंवर्धनाच्या अँगलमध्ये सांगतो. भंडारा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तुम्हाला माहीत आहे का कशामध्ये? पशुसंवर्धनाच्या कृत्रिमरित्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या सगळ्यांपैकी आपण नंबर 1 वर आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही लोकांना टाळ्या वाजवायला पाहिजे. याच्यासाठी की तिथलं शेतकरी सुज्ञ आहे, त्याला माहीत आहे की माझी गाय माझ्यावर आलं की मला कृत्रिमरित्यान करायचं. एवढं माहीत आहे. गाय माझ्यावर आलं की 2 डॉक्टर, हे डॉक्टर, 3 डॉक्टर, त्याला सगळ्यांना फोन करून विचारतो, जो पहिले आलं त्याला कृत्रिमरित्यान करतात. तर त्यामुळे काय झालेलं आहे, दुधाचं सुद्धा चांगलं आहे. विदर्भामध्ये सगळ्यात 1 नंबरच्या जे दूध प्रोडक्शनमध्ये आपला भंडारा जिल्हा येते. त्याला लागूनच गोंदिया आहे, मग नागपूर आहे, वर्धा आहे, गडचिरोली आणि चंद्रपूर थोडा मागे आहे. पण तो हब जो आहे तो भंडाराचा. का? वेनगंगाच्या नदी आहे, तिथे आपल्याला चारा उगवता येते आणि हे सगळं. पण तुम्हाला एक सांगतो मी, हे सगळं असताना आपल्या इथे सगळ्यांना माहिती आहे बरसीम लावतात. सगळं किती लोक लावतात? जवळपास सगळ्यांकडे लावतात. आणि दुसरा काय चारा तुमच्याकडे? तणस. म्हणजे बरसीमला म्हणतात क्वीन ऑफ, याने चाराची राणी. सगळं टॉपमध्ये बरसीम आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्या आहे तणस. म्हणजे आपल्याकडे एवढा मोठा गॅप आहे. म्हणजे तुम्ही मका, तुम्ही ज्वारी आणि बाकीचे जे कौपी, हे सगळं जे लावलं असतं, तुमचं दूध उत्पादन तो वाढलं असतं आणि हे सगळं दूध वाढलं असतं, जनावरांचं चांगलं आरोग्यसुद्धा चांगलं राहिलं असतं. मी हे पाणी पुरवठा समितीला याच्यासाठी तुम्हाला आज मी हे करत आहे की तुमच्याकडं खूप मोठा शस्त्र आहे. समितीच्या अध्यक्षांना सगळ्यांना खंत वाटत असेल, यार आम्हाला कोणी विचारत नाही. आमच्याकडे एवढा मोठा पाणी आहे पण कोणी विचारत नाही. कुठल्याही आला की ग्रामपंचायतमध्ये जातात, तो सरपंच करतो आणि हे करतो. आम्हाला समिती बनवून ठेवलेलं आहे पण आमच्याकडे काहीच दिलेलं नाही. तुमच्याकडे खूप मोठा हत्यार हे आहे की तुमच्याकडे पाणी आहे आणि तुमच्याकडे जमीन आहे. जवळपास 2.5 लाख हेक्टर जमीन तुमच्याकडे आहे आणि माझ्याकडे चाराची कमतरता आहे. वर्षभर माझ्याकडे चारा नाही. पावसाळ्यात आपल्या इथे पाऊस आहे, चांगला आहे ते आहे. आपल्या इथला शेतकरी हे म्हणतो की धुरावरच्या गवत तो हरा चारा. बाकी आपण करतो का असं चारासाठी स्पेशली करतो का? नाही करत. उरलेल्या तणसमध्येच आपला पोट भरून करतो. तणसीमध्ये काहीच नाही, दुधामध्ये काहीच नाही, फक्त नुसतं पोट भरून तेवढं हे करतात. आपण जे करतो फक्त एक, आम्ही मागे अरोली म्हणून गाव आहे, त्याच्या मी 5 मिनिटात सांगतो. अरोली गावचं मॉडेल जे सगळ्यांना आपल्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भाला याला करता येते, तो मॉडेल तुम्हाला सांगतो. भात शेतीमध्ये जसं सगळ्यांनी म्हटलं की पद्धत आहे, हे सगळं पद्धत गाडगे साहेबांनी सांगितलं, सगळं केलं आहे. ठीक आहे. किती उत्पन्नाचा खर्च किती आहे आणि त्याच्यात तुम्हाला मिळते किती? जवळपास आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं, 2017-18मध्ये जेव्हा हे अरोली पॅटर्न आणायचं होतं, तर तेव्हा आम्ही कॅल्क्युलेट केलं होतं 29,000 रुपये तुमच्या इनपुट कॉस्ट होता. म्हणजे निंदणापासून, रोवणापासून जे काही सगळं मिळून तुम्हाला 29, आणि शेतकऱ्यांच्या हातात भेटत होतं 24,000. म्हणजे जे करून म्हणजे 5,000चं नुकसान होतं. परंतु परत म्हणतो, त्या शेतकरीचं एवढं हे होतं की मला वर्षभर माझे घरचे कोणी उपाशी मारणार नाही. वर्धा, यवतमाळ या सगळ्या ठिकाणी त्यांच्याकडे भात शेती नाही आहे, सोयाबीन आणि कापूस आहे. ते खाऊ शकतो का? कमी जास्त झालं की गेलं ते कामात.
म्हणून तिथल्या आत्महत्याच्या केसेस. आपल्या इथे आत्महत्या गडचिरोलीसारख्या ठिकाणीमध्ये आत्महत्याचे केसेस नाही, जेव्हा की त्याच्या पर इन्कम कॅपिटल सुद्धा कमी. फक्त एक शाश्वती आहे की माझ्या घरच्या एकही मेंबर उपाशी मरणार नाही. तांदूळ आहे आणि धुरेवरच्या आपल्याला डाळ भेटून जाते. पण त्याच्यानेच आपण वर्षभराने 40 वर्षापासून डिपार्टमेंटचे गव्हर्नमेंटचे स्कीम्स येतात, एवढं स्कीम, पशुसंवर्धन स्कीम, आपण कुठेतरी त्या लेवलवरून वरती येऊ शकलो का? आज ही 20 वर्ष अगोदरही तुम्हाला आई वडील जे करत होते तो सुद्धा तेच परिस्थिती होतं, आज पण. याला मॉडेल चेंज करण्यासाठी आम्ही अरोलीमध्ये थोडासा एक प्रयत्न केला. अरोली गाव माहीत असेल सगळ्यांना, तिथे सुद्धा भातशेती होत होते. त्या लोकांनी सगळं ट्राय केलं. तिथे डॉक्टर उल्हास निमकर म्हणून आहे, ते पशु विभागाचे वेटरनरीनच होते, पण ते बँकिंग सेक्टरमध्ये होते. रिटायर झाल्यानंतर त्यांच्या विचारानं होता की यार परत मी गावासाठी काहीतरी करायला पाहिजे. गावाने मला शिक्षण दिलं, मी मोठा झाला आणि गेला, आणि आता मला काहीतरी करायला आहे. ते आले आमच्याकडे, म्हणजे भाजीपाला करू शकतो का? मग त्याला शेल्फ लाईफ नाही आहे, मग बाकीचं काय करता येईल का? मग ते शेवटची फिरून फिरून असा हैदराबादला गेले होते की आम्हाला चाराच्या काही करता येईल. हैदराबाद रिजनल फॉरेस्ट स्टेशनवाला म्हटलं की वर्धामध्ये, मी तेव्हा होतो वर्धाला, तर वर्धामध्येच तुमचे डॉक्टर आहे, त्यांनी फक्त चाऱ्यावर काम केलं आहे, ते करा. मग ते आले आमच्याकडे की आम्हाला चाऱ्याबद्दल आम्हाला काही ग्रुपमध्ये करता येईल का? मला नक्कीच करता येईल, कारण मला माहीत होतं की चाराची कमतरता आहे. आपण कुठेतरी ॲडजस्ट करतो तिथपर्यंत, पण चांगला चारा तुम्ही शेतकऱ्यांना किंवा जे दूध उत्पादन दिलं किफायती याच्यात, तो लोक घ्यायला तयार. तर आम्ही बसलो होतो. नेपियर गवत माहीतच सगळ्यांना, बरेच लोकांना माहीत नसेल. आता याच्या पुढे आपण नेपियर आणि मका याचं करू. आपण नेपियर गवत हे ठोंबे लावतात, जसे आपण ऊसाच्या लावतो तसं ठोंबे लावतात. तर त्यानं म्हटलं होतं की एक ठोंबा लावलं तर किती किलो आपण चारा काढू शकतो. कोणाला काही माहीत आहे? एक ठोंबा लावला तर याच्यातून आपण वर्षभरात किती किलो चारा काढू शकतो? एक अंदाजे सांगा. आहे एका ठोंब्यामधून 220 किलो चारा काढू शकतो. किती? 220. पहिला जेव्हा लागतो 60 दिवसात याचे 20 फुटवे येतात, आणि एक फुटव्याचे जे आम्ही जो मोजले होते 1.25 kg होतं. पण आम्ही म्हटलं की सगळ्यात कमी, आणि वर्स्ट सिच्युएशनमध्ये किती राहणार आहे? 1 किलो घेऊन चल, 20 किलो झालं. जेव्हा पहिला फुटवा जेव्हा आपण पूर्ण घालून काढतो की त्याला अजून फुटवे निघतात, तर त्याला फक्त डबल केलं. पण तुम्ही जमिनीवरून पूर्ण काढलं तर त्याच्या जास्त येतात. मग आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने म्हटलं की असं लावलं की इथे काढलं की मग इथे 2-2 असं येतात. म्हणजे 20 याच्या 40 घेऊन चलो, त्याच्या झाला अजून 40 किलो. 5 कटिंग होते 40 किलोची वर्षभरात. 200 किलो आणि 21. एका एकरीमध्ये 2.5x4 आपण हे केलं की मधलं इंटरक्रॉपिंग करण्यासाठी जवळपास 5000 ठोंबे आपल्याला लावू शकतो. तर तुम्ही इमॅजिन करा किती निघणार आहे. 5000 ठोंबे इंटू 250 किती किलो झालं? लावा कॅल्क्युलेट. सगळ्यांकडे मोबाईल आहे, थोडासा हातपाय लावा आणि तुम्ही. म्हणून शेतकऱ्यांना हिशोब लिहिणं शिकायचं. तुम्ही मारवाडीच्या दुकानमध्ये जेव्हा जाता, किराण्याच्या दुकानमध्ये, तो तुम्ही तांदूळ 1 किलो मागितलं तर तो काय करतो? टाकतो, जो मोठा ह्याच्यात टाकतो, मग नंतर हाताने असं टाकतो. एक येईपर्यंत थांबतो. थोडंसं 1.03 आलं की तो उचलतो, म्हणून त्याच्याकडे पैसे असतात. हिशोब लिहिणं शिका. किती झाले? किती? 5 रुपयाने लावा, किती होणार? किती लांब? एका एकरीमध्ये 500. कुठलं धान देते तुमचं? कुठलं पीक देते तुम्हाला? कुठलं पीक तुम्हाला ज्याच्यात पेस्टिसाईडची गरज नाही, इन्सेक्टिसाईडची गरज नाही, काही नाही? कुठलं पीक देते? तुमच्या घरी 5 जनावरं. पुस्तकामध्ये आम्हाला शिकवलं आहे की एका एकरीमध्ये फक्त 1 जनावर ठेवता येते. जास्त जनावर ठेवलं तर तेवढा पाहिजे.
आज शेतकऱ्यांना तुमच्यासारखं, आणि असं नाही की हायफायवाले, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं सर 1 एकरामध्ये 10 जनावर आरामात पोसू शकतो. त्यांना करून दाखवलं. अरोली गाव आज 38 ते 40 टन, किती 38 ते 40 टन एका ग्रुप, म्हणून मग तो सामूहिक रीतीने केलं. 2017 पासून ते सुरू ऑन अँड ॲव्हरेज वर्षभराच्या पावसाळ्यामध्ये चारा लोकांना कमी लागते शेतकऱ्यांना. त्यांनी काय केलं, टॅप केलेलं गावामध्ये. थोडं 10 मिनिट आहे का की तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की आपल्याला काय करता येते. म्हणजे जेव्हा अरोली करू शकतो तर आपल्याकडे मॉडेल तो करू शकतो का. 45 शेतकरी आले होते, असंच तुमच्यासारखे बसले, तुमच्यापेक्षा कमी 100च होते तेव्हा. 45 त्या 100मध्ये हेच तुम्हाला ते 1 एकरमध्ये कसं किती लावतं, त्याच्यातून 45 शेतकरी आले. त्यांनी अर्धा एकर एकाने इन्व्हेस्ट केला, दुसऱ्यांनी 6 एकपर्यंत असा त्यांनी ग्रुप केला आहे. 56 एकरमध्ये त्यांनी हे लागवड केलं होतं. 56 एकरमध्ये केलं आणि हे 45 शेतकऱ्यांनी 4 ग्रुप केलं. एक ग्रुप नागपूरचे जवळपासचे जे तबेलेवाले आहेत त्यांच्याकडे शेती नाही आहे. जेवढं म्हशीचे लोक आहेत, तुम्ही जे सरोदीवाले जे काही नागपूरचे जवळपास इथून 70 किलोमीटर दूर आहे गाव अरोली, पण ते लोकांकडे नाही आहे. त्यांच्यासोबत बैठक बसवले की तुम्हाला आम्ही घरपोच हिरवा चारा दिला. ते लोक हिरवा चारा खाऊ घालत नव्हते, कारण जमीन नव्हतं, कोणाकडून विकत घ्यायचं नाही. मग हे सागरमधून ते चना कुटार किंवा कोंडा हे सगळं घेत होते. सागरमधून ते उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये 14 रुपये किलो 18 रुपये किलोपर्यंत जात होते. म्हणजे यांना सुद्धा परवडत नव्हतं. अरोलीच्या लोकांनी म्हटलं मीटिंग, मोठं असं चांगलं मीटिंग की आम्ही तुम्हाला घरपोच कुट्टी करून तुम्हाला घरपोच चारा दिला तर तुम्हाला आवडेल का. ते म्हणाले हो. मग रेट्स डिसाईड झाले. अरोलीवाले म्हणाले 6 रुपये, हे म्हणाले नाही की 4 रुपये. मग मधला हे आलं की ठीक आहे 5 रुपये. आता कुट्टी करायचं म्हटलं, कुट्टी करून 100 kgच्या पॅकमध्ये आणून घरी केलं तर कोण टाकणार आहे. माणसं दूध विकायला नागपूरला येत होते, मग घरी टाकण्यासाठी कोण राहिले, बाया 100 किलोच्या पॅक उठवू शकतं का, नाही. मग यांनी परत हे केलं की आपण 20 किलोच्या जे कांद्याच्या बॅग असतात ना लालवाला, त्याच्या टाकत जेणेकरून महिला 20 किलो घेऊन माणसं इथे जायचं ते आणून टाकायचं. एवढं चांगलं नियोजन होतं की नागपूरच्या जेवढ्या लोकांच्या म्हणजे गोरक्षण संस्था हे सगळ्यांना लागते. ते तिकडे काम करणारं तर कोणी चारासाठी काम करणारे कोणीच नाही. यांनी त्या लोकांना पकडलं, इकडच्या लोकांना पकडलं. डेली एक ग्रुप फक्त कोणाकडून घ्यायचं आहे हे घेत होतं नागपूरचे. दुसरा ग्रुप आमचे जे 56 एकर आहे तो 56 एकरमध्ये, कारण की अर्धा एकरवाला सुद्धा तेच जोमाने लावतो, 6 एकरवाला सुद्धा तोच जोमाने लावतो. मग अर्धा एकरवालाचे किती काढायचे, अरे तुझ्याकडून 2 बॅग पाहिजे, 6 एकरवाला तुझ्याकडून 10 बॅग पाहिजे. आणि यांचे कॅल्क्युलेशन इथून आलं की आम्हाला उद्या 10 टन पाहिजे, तर कोणाच्या शेतकऱ्यामधून. याला MBAची गरज लागते, माहीत आहे का. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये हे मॅनेजमेंटचा विषय शिकवला जातात. लोक एक्झाम लिहून जातात त्या इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये, ज्याचा नंबर लागला की खूप बोधोदं करतात. हे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी करून दाखवला तिथे की मॅनेजमेंट याच्याकडून. मग उरलेला ग्रुप कापणीचं काम करायचं. हे सगळं एवढं व्यवस्थित झालं होतं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद त्या गावामध्ये आले. NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, मदर डेअरी जे म्हणतात ना, तिथले अध्यक्ष 2 वेळ त्या गावाला बघायला ते हे लोक करत काय म्हणून एवढं. तुम्ही आज विचार नाही करणार. त्यांची उलाढाल करोडोमध्ये आहे, उलाढाल करोडोमध्ये आहे. आणि कुठल्याही आमच्या डिपार्टमेंटची गरज नाही. मी म्हणतो परत, डिपार्टमेंटने तुम्हाला नुसतं साथ देण्यासाठी घ्या. विभाग जो काय आहे गव्हर्नमेंटचे विभाग तुम्हाला साथ करायचे तुम्हाला. यांनी एवढं व्यवस्थितपणे ते केलेलं आहे. आज तो सक्षम झालेला आहे. आजही ते लोक देत आहेत. आता पण त्या लोकांनी नेपियरमध्येच गेलेलं आहे. आजची डिमांड काय आहे, सायलेज, मुरघासची डिमांड आता आलेली. मुरघासच्या डिमांडसाठी काय आहे, मुरघासमध्ये आपल्याला मक्याचा चारा चांगला आहे, मका किंवा ज्वारीचं जे आहे तो याच्यात आपल्याकडे आहे नाही. आता MP मध्ये आता मका खूप मोठ्या प्रमाणाला लागते. पूर्ण प्रोसेसिंग करायला 2.5 रुपये लागते.
एका किलोला मुरघासच्या ह्याच्यात. हे लोक 5.5-7 किलोने विकतात एका. आणि मुरघास वर्षभर तुम्ही ठेवू शकतात, फक्त तुम्हाला ते चांगल्या प्रकारे गोडवून पाहिजे. त्या अनुषंगाने माझी तुमच्या सगळ्या कमिटींना एक रिक्वेस्ट असं असेल, बेसिकली कसं असतो, पुढे फॉरवर्ड लिंकेज म्हणतात. मी घ्यायला तयार असेल तर तुम्ही पिकवणार. आता कोणीतरी याचा सुरू होतं, मस्टर्डचा सुरू होतं की आमच्या 50 किलोच झाला. मी म्हणतो की मला 10 टन मला राई पाहिजे किंवा जे काही असेल, किंवा मक्का पाहिजे 10 टन मला त्या गावामधून. तुम्ही देणार नाही का? मी हमखास तुम्हाला म्हणणार की मला अशोर्ड देतो, तुम्हाला 10 टन मला पाहिजे, तर तुम्ही करणार नाही का? करणार. तेच आता मी म्हटलं की मी तुमच्याकडून तुम्ही सायलेज केलं, मुरघास बनवून. मुरघास म्हणजे काहीच नाही. चारा जेव्हा तुमच्याकडे मुबलक आहे त्याला आपण लोणचं बनवतो ना. लोणचं जेव्हा या सीझनमध्ये आपल्याकडे आंबे आहे, कापून आपण तयार करून ठेवतो, एअरटाईट करून ठेवतो, बरणीमध्ये टाकून सगळं बंद करून ठेवतो. जेव्हा आपल्याला गरज असतो तेव्हा उघडून आपण खातो. तेल टाकलं की ते ॲनारोबिक कंडिशन असतं म्हणून. तसंच चाराच्या लोणचं म्हटलं की हे मुरघास म्हणतं त्याला. जेव्हा मुबलक चारा आहे त्याला कट करायचं, चाप कट करायचं, 30% त्याच्या मॉइश्चर हे केलं की तुम्ही त्याला एअरटाईट बांधून ठेवायचे, फक्त कुठेही हवा नाही जायला पाहिजे. आणि त्या चाराची क्वालिटी तुम्हाला 45 दिवसानंतर 1 वर्षापर्यंत तुमच्या तो क्वालिटी तेवढंच असतो. तुम्हाला मग हिरवा चाराची गरज नाही आहे, वाढलेल्या चाराची गरज. आता तुम्ही म्हणणार की हे कुठे विकायचं आहे, प्रश्न दुसरा तेच राहणार. मी तर करून ठेवणार आहे. माझ्याकडे योजना आहे जिथे मी 9 रुपयाने चारा घेतो, मुरघास घेतो. विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प योजना गडकरी सरने सुरू केलं होतं. आमच्या मंत्री महोदयाने त्याला अजून चांगला सेकंड फेज सुरू केलेला. त्या योजनामध्ये नागपूर आणि नागपूरच्या रिजनमध्ये 9 रुपये किलोने आम्ही मुरघास विकत घेऊ शकतो. ते क्वालिटी राहिलं तर बिलकुल. म्हणजे तुम्हाला भंडाराला द्यायचे असेल तर 9 रुपये किलो. तुम्हाला समजा भंडारावरून नागपूरला कुठेतरी द्यायचं असेल तरी 9 रुपये. तो स्टँडर्डाईज करून ठेवला आहे 9 रुपये किलो. ज्या गोष्टीला फक्त 2.5 रुपये लागतो, ट्रान्सपोर्टेशन 1 रुपया, 3.5 रुपये लागतो, तुम्हाला 9 रुपये गव्हर्नमेंट देतं. आणि आम्हाला टनाने पाहिजे. जेव्हा सुरू होत, मी आता मागे त्यांनी म्हटलं की आता अजूनही गोसीखुर्दमध्ये गोंदिया पूर्ण जवळपास आता आलेला. MP आला की गोंदिया येतो. गोंदियामध्ये मक्का लावणं. मक्का गोंदियामध्ये कशासाठी लावतात? ते कणसीसाठी लावतात. तो सुद्धा तुमच्याकडे डुअल आहे. तुम्ही कणसीकडे करा, बाकीचे मुरघास बनवा चांगला. तसं बघितलं की मुरघास बनवता वेळी जेव्हा ते दुधात असतात, दुधाला हे असतं ना, दाणेमध्ये दूध इनिशियल स्टेजमध्ये, तेव्हाच तो मुरघास. ठीक आहे, एखादा वेळ तुम्हाला असं वाटलं की डुअल घ्यायचं आहे, कणीस घ्या तिथे आणि उरलेला हिरवा याच्यात तुम्ही हे चारा बनवून तुम्ही हे करा. पण या सिंगल माणूस विकू शकतो का? समजा तुमच्या इकडे लावलं, तुम्ही त्याला कापायचं आहे, त्याला बांधायचं आहे, गोल याच्यात प्लास्टिकच्या याच्यात बांधायचं आहे, त्याच्यासाठी पैसे लागणार आहे. तुम्ही 50 हेक्टर 100 हेक्टर असा दिला, तो पोखरामधून सुद्धा आपल्याला घेता येते, मशीन घेता येते. किंवा त्याची तुम्ही दुसरा एक माणूस हे करा. म्हणजे तुम्ही 50 लोक असेल ना, एक माणूस नुसतं तो मशिनरी घेणार आणि सगळ्यांच्या शेतात जाऊन तो मुरघास बनवून देणार. हे सुद्धा करता येईल. पण त्याच्यासाठी एक कलेक्टिव्ह ग्रुप पाहिजे. कलेक्टिव्ह ग्रुप राहिला, प्रत्येकाने हे केलं की आपण विदर्भाचे पूर्ण 11 जिल्ह्याला पूर्ण आपण पुरवठा करू शकतो. आणि वर्षभर तुम्हाला पुरवठा करण्याच्या तुम्हाला संधी भेटते. तो हे 2 आहे. तो म्हणून म्हटलं की ज्यांच्याकडे पाणी आहे आणि तुम्ही 10 लोक या, 50 एकर आहे किंवा 100 एकर म्हणून तुम्ही या पशुसंवर्धन विभागाकडे, आम्ही तुम्हाला बियाणे फ्री ऑफ कॉस्ट देऊ. म्हणजे आता जे विभागाच्या योजना आहे त्याच्या एका लाभार्थीला 4,000 पर्यंतच्या 4,000 रुपयाच्या बियाणे 100% सबसिडीवर तुम्हाला बियाणे फ्री देऊ. जेव्हा तुम्हाला बियाणे फ्री देऊ, 100 एकर आहे, तो एखादा टेक्निकल पर्सन लावू जे या चारामध्ये एक्सपर्ट आहे. ते तुम्हाला टेक्निकल गायडन्स वर्षभर देईल कापीपर्यंत. मग नंतर आम्ही सायलेजवाले NDDBला तुमच्यासोबत जोडून देऊ की ते तुमच्याकडून मुरघास कसं घेता येईल, ते पूर्ण चेंज करता येते. आम्हाला फक्त लोक यायला पाहिजे.
तयार आहे. आतापर्यंत असा प्लॅटफॉर्म कधी भेटला नाही की तिथे पाणी, कृषी, पशु हे सगळं म्हणजे तुम्हाला एक वेगळं तुम्हाला पैसे कमवण्याचं एक हे आहे, करायचं ते आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करत राहणार तुमच्या स्वतःच्या जनावराला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता, त्याचं दूधसुद्धा वाढवू शकतात. म्हणजे फॉरवर्डमध्ये तुम्हाला लिफ्ट करण्यासाठी लोक आहे, डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंट आहे. फक्त तुम्हाला तो माइंडसेट तुम्हाला चेंज, जेव्हा अरोलीचे लोक या माइंडसेट चेंज करू, अरोली आणि तुम्हाला जास्त मौदा आणि भंडारा जास्त दूर नाही, तिथलं शेतकरी जेव्हा माइंडसेट थोडा चेंज करून इथे येऊ शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून पण येऊ शकता की हे लोक नियोजन आज नेपियरचे त्यांचे हे जवळपास 200 एकरमध्ये सुरू, 200 एकरपर्यंत सुरू आहे. सगळं आपले आपले. मग एकदा शेतकरी सुरू झाला की तो स्वतःच आपला हे करत जातो की मी हे करू का, मग ते करू का. सगळ्यात मोठा काय, पैसे एकदा यायला सुरू झालं तो मग सगळ्यांच्या, आता पैसे नाही आहे तर तुम्ही जे म्हटलं हो साहेब तुम्ही सबसिडी द्या, हे द्या, एकदा येणं सुरू तर सबसिडी त्यांनी घेतलंच नाही आहे. आता तर घेतच नाही ते. आम्ही मागे जातो, यार आमच्याकडे चापकटर तुम्ही घ्या ना, आमचं टार्गेट कंप्लीट होईल. असं परिस्थिती म्हणजे गव्हर्नमेंट तुमच्या मागे धावून नाही असं त्यांनी हे केलेलं आहे. ते आता पुढे जाऊन डेअरीचं पण लावण्याचं सुरू आहे. हे सगळं पैसे आलं की सगळं येत जातं. म्हणून तुम्हाला एक संधी, चांगला संधी आहे की ठीक आहे सगळं नाही करू शकणार पण काही 1-2 ग्रुप्स जो आहे जो चांगले आहे. याच्यात मला माहीत आहे 500 लोक बसले आहे, 50 लोकांना वाटेल की हे चांगलं करायचं आहे. त्या 50 लोकांनी चांगलं केलं की ते 10 लोकांना सांगितलं की माझे 500च्या माझे टार्गेट करायचं असेल तर तो पूर्ण होऊन जाईल. चांगलं संधी आहे तुमच्यासाठी. मी म्हणतो की आता योजना आमची सुरू होत आहे. नजीकचे जे काही दवाखाना असेल, नाहीतर माझा नंबर तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, सगळं अध्यक्षाने करा, लिहून घ्या. 97-300-10-415. फक्त फोन उचलला नाही तर ह्या मीटिंगच्या तुम्ही हे द्या आणि मला व्हॉट्सअप करून घ्या. 97-300-415. ठीक आहे. डॉक्टर सतीश राजू. काही असेल करा, मी तुम्ही कुठलाही राहिला तरी तुम्ही फक्त टेक्स्ट मेसेज करून द्या, या पाणी पुरवठा समिती फक्त एवढं टाकून करा जे काही असेल तुमच्या. मी मीटिंगमध्ये नाही राहिलं नाही तर संध्याकाळीला कॉल करेल, नाहीतर तुम्हाला त्यांच्यासोबत कनेक्ट करून देईल. जे कोणी आमचे अधिकारी आहे त्यांच्यासोबत कनेक्ट करून देऊ. मला विदर्भाला खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला हे करता येते, त्या अनुषंगाने करू. नंबर परत सांगतो. 97-300-10-415. ठीक आहे. चला तुम्ही एवढं पेशंटली तुम्ही माझं ऐकलं, माझ्या मराठीला तुम्ही ऐकून घेतलं. माझ्या बेसिकली मी तमिळनाडूचं आहे तरीसुद्धा जेवढं जमलं मराठी तेवढं केलं आहे. पुढे आपण अजून भेटत राहू असं. थँक्यू.